हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? होप सगळे मजेत असतील आणि मजेतच राहा। आजच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल रेसिपी आणि तुम्हाला माझ्या अंकल आंटीची ओळख करून देते आणि मला सबस्क्रायबर भेटलेली तिची पण ओळख करून देते। तर चला आपण रेसिपीकडे सुरुवात करूया। तर आजची रेसिपीसाठी मी घेतलेले आहे सुकी मिरच्या, नारळ, हळद, याच्यामध्ये लसूण यूज करायचं, आलं नाही, कोथिंबीर आणि तो होता मसाला, मच्छीचा मसाला। ज्यांना कोणाला मच्छीचा मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन। तर आता आपण रेसिपीकडे सुरुवात करूया। तर इथे माझ्या आंटीने ते जे आपण सगळं साहित्य घेतलेलं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, थोडीशी चिंच टाकलेली आहे, ती टाकल्यानंतर त्याला ग्राइंड करून घ्या। आणि इथे आता मी आणि माझी आंटी जेवणाची तयारी चालू केलेली आहे। आंटीने घेतले त्याच्यामध्ये तेल आणि तेलामध्ये टाकलेला आहे कांदा। हा कांदा असा लांबा चिरून घेतलेला आहे बारीक बारीक आणि तो टाकलेला आहे आणि तो तेलावरती शिजून घेऊया। आणि तुम्ही जे बोलतील ही मासलीचं नाव काय तर मला माहिती नाही आहे। ही मच्छी माझ्या मम्मीने आणली होती, सो त्यांना विचारून मग मी सांगेल, कारण की या मासलीचं ॲक्च्युली नाव मला पण माहिती नाही आहे आणि खूप छान अशी लागत होती मच्छी। ते आता मग त्याच्यावरती हे कांदा थोडासा हलका ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मच्छी टाका आणि तुम्ही बघू शकतील आता ती मच्छीची पीसेस कसे केलेले आहेत ते। आणि हे तेलावरतीच थोडं कांद्यावरती शिजवून घ्या थोड्या वेळ। आता हे थोडंसं मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती झाकण द्या आणि थोड्या वेळासाठी ठेवून द्या, फक्त 2 मिनटं, आणि नंतर मग ती झाकण हटवून त्याला मिक्स करून घ्या व्यवस्थितपणे। आणि जे आपण वाटण केलं होतं, जे मिरचीचं वगैरे वाटण केलं होतं मिक्सरमध्ये, ते आता आपण याच्यावरती टाकूया। आणि तुम्हाला किती ग्रेव्ही वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही त्या हिशोबाने ते पाणी टाकून वाढवून घेऊ शकता तुमच्या हिशोबाने की तुम्हाला किती पाहिजे असेल ते। तर बघा, हे मसाल्यामध्ये थोडंफार तरी असं मिक्स करा आणि मग नंतर त्याच्यावरती पाणी टाका। आणि ही रेसिपी खूपच छान झाली होती। फक्त एक उकाळा घ्यायचा आपल्याला मच्छी शिजेल इतका, आणि मग कोथिंबीर टाकून ती सर्व करा। आणि इथे आता मी टाकलेलं आहे मीठ, आणि चवीनुसार तुम्हाला जसं मीठ पाहिजे असेल तितकं टाका। आणि मग आपली रेसिपी रेडी आहे। खूप सिंपल रेसिपी होती। आणि तुम्हाला एक सांगायचं होतं की हा जो ब्लॉग आहे तो मी परत टाकते। तुम्ही पहिले पण हा ब्लॉग बघितला असणार, पण त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर सगळा कट झाला होता, म्हणून मी हा परत टाकते। तर तुम्ही प्लीज ह्यालासुद्धा खूप प्रेम द्या। आणि आता इथे मॅरिल आणि माझे अंकल खेळत आहेत। हे माझे अंकल आहेत, म्हणजे माझे डॅडीचे भाऊ, ते आले होते आणि आंटी पण आली होती, तर त्यांची ओळख तुम्हाला करून द्यायची होती। तर हे दोघं जण खेळायला लागलेत आणि मॅरिल ते आले ना अंकल का खूप खुश होते, कारण की अंकल पण त्यांच्याबरोबर खेळायला लागतात, म्हणून मग त्याच्यामुळे ती पण खूप खुश होते। आणि इकडे डॅडी पण आले होते, तर डॅडी आणि मॅरिलची मस्ती चालू होती। आणि सॅम काय करायला लागलेलं गेटबरोबर काय माहिती। आणि मग डॅडी गेल्यानंतर मग आम्ही जेवायला बसले, मॅरिल वगैरे सगळे। आणि जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी त्यांचा चहा प्यायचा टाईम झालेला, तर मग आंटी आणि अंकलसाठी मी चहा बनवायला लागलेली। आणि मग डायरेक्ट संध्याकाळी मग आम्ही हॉटेलला गेले झीलमध्ये, कारण की अंकलचा त्या दिवशी बड्डे होता, तर अंकलनी पार्टी दिली होती आणि आम्ही गेले होते। आणि अंकल त्यांनी फर्स्ट टाईम ॲक्च्युली राहायला आले होते आमच्याकडे, तर आम्हाला खूप बरं वाटलं। आणि ही आहे सबस्क्रायबर योगिता, ती मला झीलमध्ये भेटली होती, तर मी थोडंसं तिच्यावर पण शूट केलं। आणि झीलचं जेवण पण खूप छान होतं आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉयसुद्धा केलं तिकडे, जेवणपासून सगळं। आणि फर्स्ट टाईम गेले होते तर खूपच एन्जॉय तर करणारच आम्ही। तर असाच हा ब्लॉग असा जास्त मोठा पण नाही आणि एकदम सिम्पल ब्लॉग होता। आणि हा पहिले टाकला होता, पण त्याच्यामध्ये व्हॉईसचा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे मला परत हा व्हिडिओ टाकायला लागला। तर तुम्ही हा पण एन्जॉय करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आणि जे सबस्क्रायबर जे येतात नवीन, ते प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबल्याशिवाय पुढे जाऊ नका। काय माहिती माझा आवाज आवडत नाही तुम्हाला का मी आवडत नाही, तुम्ही सबस्क्राईबच नाही करत, तर प्लीज सबस्क्राईब करा ना। तुमची खूप जरूरत आहे सबस्क्रायबर्ससाठी, खूप कमी आहेत, वाढवायची आहेत आपली फॅमिलीसुद्धा। तर ही आहे योगिता, जी आता तुम्हाला फोटोमध्ये दिसेल, म्हणजे व्हिडिओमध्ये दिसेल ती, कारण की ती भेटली होती, तर बरं चल तिच्याबरोबर थोडेसे व्हिडिओ काढूया। आणि नंतर मग आम्ही तिकडनं निघाले आणि हे थोडेफार फोटोज तुमच्याबरोबर शेअर करते तिकडचे। आणि मग नेक्स्ट डेचा ब्लॉग पण मी कंटिन्यू केला की मॅरिल आणि सॅम होळी खेळायला लागले होते।
आणि खूप एन्जॉय पण करत होते. आणि नंतर मग सॅमचं तर बलून फुटत होते, पण मेरिलचे बलून काय सॅमवरती फुटतच नव्हते. कितना गंदा आदमी हूं मैं यार. दोघं जण खूप एन्जॉय करायला लागलेले आणि मी आणि अंकल त्यांना बघून खूप एन्जॉय करत होते. आणि बघा मग सॅम कसा फोडतोय बलून आणि त्याच्याकडे फुटत नाही म्हणून तो मेरिलच्या समोर येऊन बसत होता. आणि मग संध्याकाळी हे एंटीनी लोणचं बनवायला लावलेलं कोलंबीचं आणि सुके बोंबील आहेत त्याची रेसिपी तर मी तुमच्यावर शेअर नाही करत आहे, कारण की एंटीची ती सिक्रेट रेसिपी आहे लोणच्याची. ती नक्की कधी ना कधीतरी शेअर करेल तुमच्याबरोबर. आणि इथे दुपारी अंकल आणि एंटी गेले होते झोपायला, तर मग सॅम आणि मेरिल खायला लागलेले कलिंगड. त्यांना असं कट करून दिलं कलिंगड का ते छान प्रकारे खातात. आणि मग मेरिलला माहिती पडलेलं की मी व्हिडिओ शूट करते, तर थोड्या वेळानंतर मग ती अशी वाकडी अशी बघत होती, कारण की तिला असं व्हिडिओ वगैरे तुम्हाला पहिले पण माहिती आहे की व्हिडिओ बघितला का ती थोडीशी अशी स्टॉप होऊन जाते. मग संध्याकाळची आपली जेवणाची तयारी. तर इथे पनीरची भाजी बनवते, तर तुमच्यावर शेअर करते मी. त्याच्यामध्ये फ्राईंग पॅनमध्ये टाकलं आहे तेल आणि थोडंसं बटर टाकलेलं आहे. ते थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे जिरं टाकल्यानंतर मग कांदा टाकलेला आहे. हा मी लांबा चिरून घेतलेला आहे, नाहीतरी आपल्याला ते मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे, म्हणून असा मोठा कापला तरी चालेल. मग हा थोडासा शिजवून द्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये टाकली आहे 2 वेलची. आणि मग याला उकळ आल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली कसुरी मेथी. आणि नंतर मग त्याच्यामध्ये आता मी टाकते पनीर. हे पनीर एकदम फ्रेश होतं, जस्ट मी घेऊन आलेली बस आमच्या इकडनं. आणि मग ते टाकलं मिक्स आणि व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घ्या. आणि मिक्स झाल्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर टाकून ती सर्व करा. मस्त भाजी झाली होती, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. अशा टाईपमध्ये खूप छान लागते. आणि जर तुम्हाला रेस्टॉरंटसारखा फ्लेवर पाहिजे असेल तर मग तुम्ही कोळसा हा गरम करून म्हणजे तुम्ही ते वाटी वगैरे ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा स्मोक देऊ शकतात, तरीही छान लागते. आणि आपली ही रेसिपी रेडी आहे. आणि मग इथे आलेली आहे अँटी जेवण घ्यायला, कारण की त्यांना जायचं होतं घरी, तर ते जेवून वगैरे जाणार होते. तर मी त्यांच्यासाठी बनवलेलं मग नान वगैरे बनवलेले आणि सलाड आणि ते सगळं बनवलेलं. आणि ते खूप खुशसुद्धा झाले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.